भारताच्या आत्म्याला आकार देणारी शक्ती आहे. आपण आज ज्या मोकळेपणाने बोलतो, काम करतो, धर्म पाळतो, शिक्षण घेतो, आपण दररोज बातम्यांमध्ये संविधान, हक्क, लोकशाही असे शब्द ऐकतो. पण तुम्हाला माहित आहे का, जगातली सर्वात मोठी, सर्वात लोकशाहीवादी आणि सर्वात शक्तिशाली राज्यघटना आपल्याकडे आहे. आणि मज्जा म्हणजे ती फक्त कायद्याची पुस्तक नाही, ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देणारी एक जिवंत शक्ती आहे. आज मी तुम्हाला तिची अशी वैशिष्ट्य सांगणार आहे जी जाणून घेतल्यावर तुम्हाला स्वतःचा भारत आणखी अभिमानाने दिसेल. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू झाली आणि त्या क्षणी भारताने जगाला दाखवून दिलं की हा देश विविधतेतही एक राहू शकतो. वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कृती आणि विचार असलेल्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारे हे संविधान म्हणजे खरं तर एक चमत्कार आहे. चला तर आज या महान राज्यघटनेची वैशिष्ट्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. लिखित आणि मोठी राज्यघटना. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. एवढी मोठी का, तर भारत हा एक समान देश नाही. वेगवेगळ्या जमाती, धर्म, भाषा, परंपरा आणि त्यांच्या गरजा, समस्या, हक्क सर्व वेगळे आहेत. या विविधतेला न्याय द्यायला संविधानाने प्रत्येक गोष्ट सविस्तर स्पष्ट केली आहे. म्हणूनच ती मोठी झालेली आहे आणि सुंदरही. दुसरं म्हणजे कठोर आणि लवचिक. काही देशात संविधान बदलणे खूप कठीण असते, तर काही ठिकाणी खूप सोपं. पण भारतात दोन्हींचा उत्तम समतोल आहे. काही बदल संसद करू शकते आणि काहीसाठी राज्यांची संमती लागते. यामुळे संविधान स्थिर राहते आणि वेळ बदलल्यावर बदलण्याची क्षमता ठेवते. तिसरं म्हणजे संसदीय शासन पद्धती. आपला देश ब्रिटनप्रमाणे संसदीय पद्धतीने चालतो. इथे पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात आणि ते लोकसभेत जबाबदार असतात. लोकांनी निवडलेले प्रतिनिधी सरकारला उत्तरदायी ठेवतात. म्हणून आपली लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेची लोकशाही आहे. संघराज्य व्यवस्था. भारत एक संघराज्य देश आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य मिळून देश चालवतात. पण संकटाच्या वेळी केंद्राकडे अधिक शक्ती दिल्या आहेत, कारण एवढा मोठा देश एकत्र ठेवण्याची मजबूत केंद्र आवश्यक आहे. यात 3 यादी असतात: केंद्र, राज्य आणि समवर्ती, ज्यावर कोण कोणते कायदे करू शकते ते ठरवते. आणि मित्रांनो, 5वं म्हणजे धर्मनिरपेक्षता. भारतात कोणताही धर्म राजधर्म नाही. इथे सर्व धर्मांना समान आदर दिला जातो. जेव्हा संपूर्ण जगात धर्मावरून भांडण सुरू होती, तेव्हा भारताने जगाला एक अनोखा संदेश दिला: धर्म आपल्या वैयक्तिक आहे, पण देश सर्वांचा आहे. आणि 6वं म्हणजे मित्रांनो, स्वतंत्र न्यायपालिका. आपलं न्याय संस्थापन पूर्णपणे स्वतंत्र आहे. सरकार काही चुकीचे निर्णय घेत असेल तर कोर्ट त्याला रोखू शकते. सर्वोच्च न्याय हे संविधानाचा रक्षक आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाचा न्यायावर विश्वास टिकून राहिला आहे. मित्रांनो, 7वं म्हणजे मूलभूत अधिकार. हे अधिकार म्हणजे नागरिकांचं सुरक्षा कवच. यात स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, धर्म स्वातंत्र्य, शिक्षण आणि सांस्कृतिक संरक्षण असे अनेक हक्क दिले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी हे हक्क इतके मजबूत बनवले की आजही सामान्य माणूस न्याय मागू शकतो आणि न्याय मिळवू शकतो. मित्रांनो, 8वं म्हणजे राज्याच्या मार्गदर्शक तत्वे, म्हणजेच DPSP. ही तत्वे म्हणजे सरकारांसाठी मार्गदर्शक नकाशा. समाजात समानता वाढावी, गरिबांना मदत मिळावी, शिक्षण सर्वांना मिळावे, अशी अनेक तत्वे सरकारने अनुसरावीत असे यात सांगितले आहे. या आपल्या कल्याणकारी राज्याचा पाया आहे. मित्रांनो, मूलभूत कर्तव्य. फक्त हक्क घेत राहायचे नाहीत, तर नागरिक बनून काही कर्तव्यही आहेत. देशाचा सन्मान राखणे, पर्यावरण जपणे, संविधानाचा आदर करणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्य आहेत. आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क आहे. तो गरीब असो, श्रीमंत असो, कुठलाही धर्माचा असो, मतदानाचा हक्क हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे आणि यातूनच लोकशाहीचा खरा अर्थ दिसतो. मित्रांनो, केंद्र व राज्य संबंध. देश सुरळीत चालण्यासाठी केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध स्पष्टपणे मांडले आहेत. आर्थिक, प्रशासकीय आणि विधायी अधिकार नीट समतोल ठेवले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाची व्यवस्था एकसंध राहते. आणि मित्रांनो, शेवटचं म्हणजे दुरुस्ती प्रक्रिया. संविधान हे जिवंत दस्तऐवज आहे. म्हणजे वेळ बदलला, परिस्थिती बदलली की संविधानही समाजासोबत बदलू शकते. 100हून अधिक दुरुस्त झाल्या आहेत आणि प्रत्येक दुरुस्तीने देशाला नवी दिशा दिली आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही फक्त कायद्याची एक जाडजूड पुस्तक नाही, ती भारताच्या आत्म्याला आकार देणारी शक्ती आहे. आपण आज ज्या मोकळेपणाने बोलतो, काम करतो, धर्म पाळतो, शिक्षण घेतो, हे सगळं संविधानाने दिलेलं आहे. म्हणून संविधान जपणं, समजणं आणि त्यानुसार वागणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. जर तुम्हाला अशाच इतिहास, राज्यशास्त्र आणि करंट अफेअर्सवर आधारित
ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, इंस्टाग्रामवर आपलं कॉन्स्टी विकास नावाचे पेज आहे, त्याला फॉलो करायला विसरू नका.